आणि आता शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातली महत्त्वाची बातमी। कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। ट्रान्सफॉर्मर चोरी आणि सोलर सक्तीच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जात आहे। माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली आता शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय। शेतकऱ्यांसह सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 15 ते 16 ट्रान्सफॉर्मर या जिल्ह्यामध्ये चोरीला गेलेले आहेत। ट्रान्सफॉर्मरचे पार्ट काढून त्या ठिकाणी चोरीला नेण्याचं सत्र या जिल्ह्यात चालू आहे। आमच्या स्वतःच्या स्कीमचे अन्नपूर्णा पाणी पुरवठ्याचे एकदा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेले पार्ट गेल्यामुळे आम्ही 9.5 लाख रुपये खर्च करून ते परत बसवल्यानंतर परत 10-15 दिवसात तेच पार्ट परत चोरीला गेले। त्यांना गजाआड घालवा आणि शेतकऱ्याच्या चोरीला त्या ठिकाणी आळा घाला। नदीकाठचे सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे हे जे काही ट्रान्सफॉर्मर आहेत त्याची मालकी या सहकारी पाणी पुरवठा संस्थांची असते आणि त्यामुळे त्या देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील त्यांच्यावर येतो। तो न परवडणारा असतो आणि सातत्यानं यामध्ये चोरीचं प्रमाण वाढलं। ट्रान्सफॉर्मर फोडून त्यामधलं कॉपर आणि ऑइल हे चोरून नेले जाते। त्याबद्दल या जिल्ह्यातील प्रशासनानं लवकरात लवकर कडक पावले उचलावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। या अधिवेशनामध्ये जी सोलर सक्ती केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकांना 4000 कनेक्शन प्रलंबित आहेत आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतः आपले खर्च घालून 10 लाख 20 लाख घालून पाईपलाईन टाकल्या, पण त्यांना वीज मिळाली नसल्यामुळे त्यांच्या शेतीला पाणी पुरवठा थांबलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।